योहान 11 अध्यायामध्ये लाजर मरण पावला होता. येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया यांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हा लाजरला कबरेत पुरून 4 दिवस झाले होते, अर्थात 96 तास झाले होते. आणि 96 तास झाल्यावर मनुष्याच्या शरीरात काय होते हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. कुजण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली होती. येशूने म्हटले की त्याला कुठे ठेवले आहे. मार्था म्हणाली त्याला पुरून 4 दिवस झालेले आहेत. आणि आता मार्था म्हणाली वास येईल. परंतु प्रियजन हो, येशूने मार्थेला म्हटले पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. मार्थेला वाटले होते की तो पुढे कधीतरी जिवंत होईल. येशू म्हणतो तुला मी सांगितले नाही काय, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे कार्य पाहशील. येशूने हाक मारली, लाजरा बाहेर ये. लाजरने जो मृत अवस्थेत होता, कुजण्याची प्रक्रिया त्याच्या शरीरात सुरू होती, तो लागलीच येशूचा शब्द ऐकताच शरीरामध्ये बदल झालेला आहे. मृत्यू नाहीसा झालेला आहे. जीवनाचा प्रवेश या शरीरात झालेला आहे. ते शरीर उठून उभे राहिलेले आहे, चालत बाहेर आलेला आहे. येशूला मृत्यूवर अधिकार आहे.